तोंडात टाकल्यावर विरघळणारे, अतिशय पौष्टिक आणि चवदार, सोप्या पद्धतीने तयार होणारे गव्हाच्या पिठाचे लाडू या पद्धतीने बनवून बघा। स्लो फ्लेमवर कढईत 1 कप गव्हाचं पीठ 10 मिनिटं खमंग भाजून घ्या। त्यात अर्धा कप रवा स्लो फ्लेमवर 8 मिनिटं भाजून घ्या। त्यात 1 कप बेसन पीठ स्लो फ्लेमवर 5 मिनिटं भाजून घ्या। 1 कप सुकं खोबरं 3 मिनिटांपर्यंत भाजून घ्या। दुसऱ्या पॅन मध्ये अर्धा कप साजूक तूप मीडियम फ्लेमवर आवडीचे ड्रायफ्रुट्स घालून तुपावर 1 मिनिटापर्यंत परतून घ्या। तुपासहित परतलेले ड्रायफ्रुट्स स्लो फ्लेमवर भाजलेल्या पिठात मिक्स करा। त्याच पॅन मध्ये 2 चमचे तूप 1 कप गूळ किंवा गूळ पावडर घालून 1 मिनिट परतून भाजलेल्या पिठात ऍड करा। आता गॅस बंद ठेवा। गूळ व्यवस्थित मिक्स करा। त्यात वेलची पूड 3 चमचे साजूक तूप घालून छान मिक्स करून घ्या। लाडूचं मिश्रण 5 मिनिटांपर्यंत थंड होऊ द्या। तुम्हाला ज्या साईजचे लाडू आवडतील तसे वळून घ्या। तर इथे मी मीडियम साईजचे लाडू वळून घेतले। तोंडात टाकल्यावर विरघळणारे, अतिशय पौष्टिक आणि चवदार गव्हाच्या पिठाचे लाडू।